बाळा चल बेटा, गुड्डी ताईकडे जेवायला जायचंय ना. थांब, मी काका काकूंना सांगते. नाही नाही नाही, काकू नको. काकांना बरं नाही ना, काकू काकांबरोबर थांबलाय, आपणच जायचं. आणि मी काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? हो, मला सगळं लक्षात आहे. मी जास्त बडबड करणार नाही, भूक लागली असं म्हणणार नाही, आणि तू माझ्याकडे डोळे मोठे केल्यावर मी श्रीखंड खाणार नाही. मला सगळं लक्षात आहे. शहाणा माझा बा. चल आता पटकन चल. म्हणजे ती पोरगी आवडली तुला? हा चांगलंय. ती काय म्हणते, आपण लग्न करून येऊ, पण ते रोज रोज सासूने डोक्याचं दही केलं तर कसं करायचं ना? त्या गुड्डीबद्दल नाही बोलताय मी. मग तिच्या बाजूला जी होती ना, ती आवडली भाई आपल्याला. अच्छा, ती जी गुड्डीची वकिली करत होती. हा करेक्ट, तीच. अरे भाई कसली होती रे ती, म्हणजे मला असं झालं ना. थांब जरा थांब. नाही, तुला लग्न करायची घाई झाली आहे मी समजू शकतो, पण तुला बाप व्हायची इतकी घाई झाली असेल हे माहित नव्हतं मला. अपवायची म्हणजे? हवे लग्न झालंय तिचं, 4 वर्षाची पोरगी आहे तिला. काय गोष्ट करतो? गुड्डी सोबत बोलत होतास ना तेव्हा माहिती काढली मी. छोटी मुलगी आहे तिला? हा. अरे त्या ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवतात तसं साबण वगैरे लावत असणारी. पण भाई ही जर आधी भेटली असती ना. आताही पटवू शकतोस तू तिला. कसं काय? नवरा सोडून गेलाय तिचा. पागल खाण्यात गेला असणार. अरे असल्या चिकण्या पोरीला सोडून कुठला नवरा पळून जातोय? हे भाई, ते काय पण असेल, पण तू तिचा विचार सोड आणि त्या गुड्डीचा विचार कर. अरे ती गुड्डी बिड्डी नको आहे मला. अरे आता मला ही चवी आहे. मग तिच्याबरोबर ती मुलगी पण येईल तुझ्याबरोबर फ्री. हा, आणि तुझ्या त्याने कशाला पटते रे ती? अरे का नाही पटणार? अरे अशा नवऱ्यानं टाकलेल्या बाईला कोणीतरी लग्न करताय एवढंच पुरेसं आहे. मग तू लग्न करणार? अरे मग लग्न करताय असं सांगायचं, थोडे दिवस झुलवायचं आणि मग सोडून द्यायचं. आणि मग त्या मुलीचं काय? हा, कबाब में अड्डी, तिचं काय करशील? अरे त्या 4 वर्षाच्या मुलीचं काय एवढं टेन्शन घेतोय? तिला टाकायचं बोर्डिंग मध्ये, मग आम्ही दोघं मोकळे. चहा मारून भाई कसली होती रे ती, म्हणजे मला असं झालं ना. अरे अशा नवऱ्यानं टाकलेल्या बाईला कोणीतरी लग्न करताय एवढंच पुरेसं आहे. लग्न करताय असं सांगायचं, थोडे दिवस झुलवायचं आणि मग सोडून द्यायचं. आई, दार उघड ना. आई, दार उघड ना. हाँ बोल नेहा. हॅलो, मी बोलते परी फ्रेंड. अरे फ्रेंड, बरं झालं तू फोन केलास. आज ना माझा मूड थोडासा ऑफ होता. आता तुझ्याशी बोलून बरं वाटेल. माझा पण मूड ऑफ आहे. का ग, काय झालं? आणि तुझा आवाज का असा वाटतोय? हा फ्रेंड, आईला सांग ना, ते खूप रडते. नेहा रडते? काय झालं, कोणी काय बोललं का? तिला फोन दे. पण ती दारच नाही उघडते. अरे बापरे, इतकं काय झालंय? आमच्या बिल्डिंग मधल्या गुड्डी ताईला कोणीतरी बघायला आले होते. हा, मग आईबद्दल काहीतरी बोलले, मग आई लगेच रडायला लागली. काय बोलले ते, तू ऐकलंस का? ते मला कळलं नाही. हे मला कळलं की ते काहीतरी बॅड बोलले. त्याचं आईला वाईट वाटलं. बरं परी, तू एक काम कर, फोन ना स्पीकरवर टाक आणि दाराजवळ घेऊन जा. मी बोलतो म्हणजे आईला ऐकू जाईल. ओके ओके. हा फ्रेंड बोल. नेहा, नेहा प्लीज रडणं थांबव आणि ऐक माझं. दार उघड नेहा. परी, आई काही बोलतेय का? काहीच नाही बोलत आहे.
आई दार पण नाही उघडते. आता मी जे काही सांगणार आहे ना ते परीला सांगणार आहे, आईला सांगणार नाहीये. ओके ओके. परी, मला सांग, तू गुड गर्ल आहेस की नाही? हो मी गुड गर्ल आहे. आमची परी आहेच गुड गर्ल. सगळ्यांशी इतकी छान वागत असते ती. मग मला एक गोष्ट सांग, जर का एखादा बॅड माणूस परीबद्दल काही बॅड बोलला तर तो माणूस बॅड की परी बॅड? तो बॅड बोलणारा माणूसच बॅड. करेक्ट. मग त्या बॅड माणसाचं बोलणं जर का आपण मनाला लावून घेतलं, जर का आपण रडत बसलो, तर तो माणूस वेडा की आपण वेडे? आपण वेडे. एक्झॅक्टली. इतकी साधी गोष्ट जर माझ्या परीला कळू शकते तर तिच्या आईला नाही कळू शकत. आणि हे बघ परी, बाहेरची माणसं आपल्याबद्दल काय बोलतात त्याहीपेक्षा आपली माणसं आपल्याबद्दल काय विचार करतात हे जास्त महत्वाचं आहे. आणि तुझी आपली माणसं कोण आहेत? बंडू काका, काकू. आणि तू. मी आहेच का? हे बघ, तू आईला हे सगळं समजाव आणि तिला म्हणावं की जर का ती फ्रेंडला खरंच फ्रेंड समजत असेल तर मला फोन कर. ओके फ्रेंड. ओके बच्चा, बाय. बाय. आई दार उघड ना प्लीज. आई तू चांगली आहेस, ते लोक बॅड आहेत. आई प्लीज. आई प्लीज दार उघड. आई ते लोक माझ्यामुळे बोलले का? मी तुझ्यासाठी प्रॉब्लेम आहे का? नाही बच्चा, अजिबात नाही. माझी परी माझी एंजल आहे ना, आणि परी समोर असली ना की आईचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. परी समोर असली ना की आईच्या चेहऱ्यावर येतं मॅजिक वाला स्माइल. Mrs. Karnik. आय एम सॉरी. नो नो, इनफॅक्ट आय एम सॉरी. मी मगाशी जरा ओव्हर रिॲक्ट केलं. नो नो, इनफॅक्ट आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही कशाला सॉरी बोलताय? ते कारण तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं ना म्हणून. नाही म्हणजे मुद्दामहून नाही, सहजच कानावर पडलं आणि ऐकतच राहिले. मला एक कळत नाही, म्हणजे परफेक्ट पार्टनर यापेक्षा वेगळं काय असू शकतं? तुम्ही काय बोलताय मला कळत नाही. परफेक्ट पार्टनर असणं म्हणजे एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या समोर जरी नसलं तरी एकमेकांना जाणून घेणं, कोणत्याही परिस्थितीमध्ये एकमेकांना आधार देणं म्हणजेच तर परफेक्ट पार्टनर असतं.